हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आहे मंगळवार आणि आज जरा म्हणजे खूप आज जरा माझं एक पर्सनल म्हणजे अशी कामं होती 2-3. तर आज पूर्ण दिवस बाहेर ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आणि घरी फक्त सुवर्ण आणि स्कायू होते आणि त्यामुळे मला तरी काही शूट करायला मिळालं नाही. आणि असं फक्त मी बाहेर फिरता फक्त येताना घरी स्कायूसाठी फक्त काही खेळणी आणली आहेत. अर्थात ती थोडीफार आणली आहेत, पण त्याला मी ती सगळी खेळणी एकत्र देणार नाही, कारण एकत्र दिली तर मग तो म्हणजे ते काय खेळून लगेच येऊन जातात. आणि आम्ही त्याला काय करतो की अशी आता समजा मी त्याला थोडीफार खेळणी घेतली तर त्याला एक देतो आणि ते पण आम्ही हे करून गिफ्ट रॅप करून देतो. आणि तसंच तो झोपलेला, तर म्हटलं उठला की पहिला त्याच्या हातात गिफ्ट देऊया, मग त्याची रिॲक्शन हे आम्ही ऑलवेज असंच करतो दरवेळी. तर तो पण एकदम हॅप्पी होऊन जातो. तर त्याच्यातलं गिफ्टपैकी एक गिफ्ट आज रॅप केलं आणि तो उठायच्या आधी त्याच्याजवळ ठेवलेलं आणि नंतर त्याला उठून त्याची रिॲक्शन माहिती याच्या पुढची क्लिप तुम्ही बघालच, त्याची स्कायूची रिॲक्शन काय होते किंवा काय असेल. तर असा ओव्हरऑल आजचा दिवस खूप हेक्टिक गेला. आज मला सुट्टी होती तरी पण पूर्ण दिवस बाहेरच्या अशी कामं करण्यातच गेला. तर इतकं काही शूट आज करायला मिळालं नाही. आता डायरेक्ट मी संध्याकाळीच करतो आहे. आता थोड्या वेळात सुवर्णाने डिनर केला असेल तर मग बघू डिनरमध्ये काय बनवलं आहे आणि मग तुम्हाला नक्कीच बोलवीन जेवायला आणि तुम्हालाही कळेलच काय बनवलं आहे. ओके, तर ठीक आहे, स्टे ट्यून. बघूया आपण थोड्या वेळ डिनर टाईममध्ये काय आज सुवर्णा बनवते, आज नेमका मेनू काय. ओके, हॅलो. हे बघा, आज स्कायूला मिळालं गिफ्ट. झोपेतून उठलाय, गिफ्ट. थँक्यू. से थँक्यू डॅडू. थँक्यू डॅडू. डॅडू ओपन इट ओपन कर. मम्मा हेल्प कर. वाव, काय आहे? आज झोपेतून त्याला कार आहे बोलतो. कार नो बेबी, इट्स नॉट अ कार. आता तू ते दहीहंडी ते सगळं बनव, त्याचे गाडी काय ब्लॉक्स आहे. ब्लॉक्स आवडला. हा, आता मस्त खेळत राहा बाबू. वाव. थँक्यू डॅडू. से थँक्यू डॅडू. थँक्यू. नाईस. आता तू खेळत राहा मस्त पैकी. याचे ब्लॉग बिग बनव. बिल्डिंग बनव. ओके, बिल्डिंग हाऊस बनव. हाऊस ना. हॅलो एव्हरीवन. तर आता डिसाईड केलं आहे की आज मी दाल खिचडी बनवणार सुवर्णासाठी. म्हणजे आज तिला म्हटलं तू थांब. खूप दिवस असं मी बनवतोस कधी जेवण, पण खूप दिवस महिने म्हणजे झाले असतील तिला मी बनवलं नाही जेवण. तर तिला म्हटलं चल आज मी करतो दाल खिचडी तुझ्यासाठी, लाईट काय खायचं असेल तर. तर आता बघूया, आता तयारी करतोय मी. इकडे तांदूळाने घेतले, तांदूळ डाळ आता त्या कुकरमध्ये शिटी लावतोय आणि सगळं मी तयारी करून ठेवतो आणि तुम्हाला दाखवतोच म्हणजे कशी बनवतो. तशी काय एवढी मोठी आणि एकदम रुचकर अशी रेसिपी नाही आहे, जी नॉर्मल सगळे बनवतात तशीच रेसिपी आहे, पण मी ट्राय करतो तर कशी होते. अर्थात सुवर्ण, तुला काय वाटतं कशी होईल? खूप छान. तू अगोदर पण बनवली आधी खूप बनवली आहे मी खूप वेळा भाजी आणि येते. तिला कारल्याची भाजी खूप आवडते आणि म्हणजे मी बनवतो जी कारल्याची भाजी फ्राईड करून, तर ते तिला खूप आवडते. मला जर वेळ मिळाला नक्की ह्या आठवड्यात, आता काय श्रावण लागणार आहे आपल्याला भाजीच खायची, तर नक्कीच मी ती कारल्याची जी रेसिपी आहे ती नक्कीच दाखवेन तुम्हाला तिला, आणि तिलाही तेवढं खायला मिळेल.
मला पण आनंद होईल. तर तिच्या आवडीची भाजी तिला बनवून देईल त्यासाठी. तर बघू चला, मी आता तयारी करतो. तो टोमॅटो आणि ते सगळे कापून आणि मग आपण एक एक रेडी करतो. ओके चला या. तर या सगळे आता चालू करतोय. तर आता 2 मिनिट हा भिजवलेला शिजायला ठेवलेला आणि बघा चांगला एकदम त्याला कलर आलेला आहे. इवन चांगला शिजला आहे. तर आता जो रेडी झाला आहे तर आपण याच्यामध्ये हा जो भात आहे तो आता त्याच्यात टाकू. ओके तर आता इकडे सगळं मिक्स तर झालेलं आहे. ओके तर आता वरून फक्त आपल्याला याला तडका द्यायचा आहे. ओके बघा हे थोडं आता इथे तडका देतो आपण आणि इकडे आपला दाल खिचडी रेडी आहे. ओके तर अशा प्रकारे आता ही रेडी तर झाली आहे. आता फक्त वरून कोरिएंडर टाकायचं आहे म्हणजे कोथिंबीर आणि 2 मिनटं फक्त झाकून ठेवायचं. तर 2 मिनटं आता ते ठेवली आहे दाल खिचडी. आता 2 मिनटानंतर होऊन जाईल आणि मग ठरवू. सुवर्णाला टेस्टला देऊ कशी झाली आहे ती. झालं आहे दाल खिचडी ते प्रयत्न. ओके चालेल या थोड्या वेळाने जेवायला. दोन्ही झालेले आहेत आणि ही अशा प्रकारे खिचडी झालेली आहे. तर बघूया आता टेस्टिंगसाठी सुवर्णाला देऊया. इकडे आता वाढली आहे आणि काकींकडून आल्या आहेत आज आळू वड्या. अच्छा सॉरी कोथिंबीर वडी. ओके आज या हे सुवर्णा हां मला फक्त सांग कशी झाली. खूप छान आहे.
पण थोडं मीठ कमी आहे ना हलकसं. हो. नाही मी मग कमीच खूप टाकलं. छान आहे, खूप छान आहे. Actually काय असतं, मी 2-3 महिन्यानं किती महिन्यानंतर बनवलंय म्हणून ते मिठाचा अंदाज चुकला. Weekend मला बनवून द्यायचा. एव्हरी वीकेंड काय नाही. हो तेव्हा नवीन नवीन भाजी ट्राय करायचो ते. चला तर या सगळे जेवायला. स्कायूचं इथे काय खेळणं बोल या चालू आहे. ठेवायला? आणि इकडे ये बोल बोल. अरे वा नवीन खेळणं आलंय. तू घेतोच इथे ठेवलंय. तर या सगळे जेवायला. काय बनवतो काळू जेवण? अच्छा अच्छा. अजून दादा त्याचा काय त्याला एक नवीन शिकवेल बनवायला. मस्त मस्त बिल्डिंग आणि येते. दोघांचं खेळणं चालू आहे. मगाशी तर स्कायूने कुकर आणलेला आणि सगळे हे त्याच्यात टाकले आणि जेवण बनवत होता. हॅलो एव्हरीवन. तर जेवण झालं आणि आता आम्ही झोपायची तयारी चालू आहे. गुड नाईट ना असं नाही करायचं. गुड बॉय नो. सगळ्यांना बोल गुड नाईट. आणि त्यांना हे दाखव तुला ॲनिमल्स कुठले भेटले. टायगर. अच्छा टायगर असा करतो. अजून कुठला भेटला नाही ते गोट आहे. हे बाई इकडे आहे. काय कॅमेल. आणि हा कुठला आहे रे ॲनिमल. हा कोणता आहे. हा कुठला. हा कुठला ॲनिमल आहे. जिराफ बेबी. आणि हा लायन. हे काय आहे. तर त्याला हे ॲनिमल्स दिले आज. तो खूप खुश झाला आणि ते त्यांची फायटिंग चालू आहे दिवसभर करतोय त्यांची मगाचपासून. त्याला गिफ्ट ते दिल्यापासून. तर चला आज इथेच व्लॉग एंड करतो. होप तुम्हाला आवडला असेल व्लॉग. बघू इथपर्यंत तुम्ही बघितलात खरंच मनापासून धन्यवाद. असंच लाईक करा, असंच सपोर्ट करा, शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांसोबत. आणि खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ठीक आहे. उद्या आपण सकाळी नवीन दिवसाला नवीन व्लॉगमध्ये भेटू. ओके चला बाय. काळजी घ्या सगळे. गुड नाईट.